प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमाचे शुभेच्छा. कसे आहात? छान आहात ना? आनंदात आहात ना? येशू ख्रिस्तासोबत असताना आनंदी राहा. त्याचा हात धरून चालत असताना आनंदी राहा. येशू ख्रिस्त हा मोठी कार्य करणारा देव आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही कसेही असलात तरी तो तुमच्या मार्फत मोठी कार्य करू शकतो. म्हणूनच मी एक गरीब कुटुंबातील, साध्या कुटुंबातील आहे. मला काहीही सुविधा नव्हत्या. इतरांना जशा संधी मिळाल्या तशा मला नाही. माझ्या जीवनात असा का घडले असं तुम्ही विचार करता का? परमेश्वर प्रत्येकाला उंचावण्याची सामर्थ्य असलेला देव आहे. आज मी तुम्हाला एका बायबलच्या वचनातून समजावून सांगू इच्छितो. त्याआधी हे कुठलं ठिकाण कुठे बोलतोय हे पाहताय का? हे शहर एक लहान शहर आहे. वेल्स देशात आहे. युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड, आयर्लंड, स्कॉटलंड, वेल्स हे सगळे मिळून युनायटेड किंगडम बनतात. मग लंडनहून साधारणपणे 4 तास प्रवास केला तर स्वान्सी नावाचं एक लहान शहर आहे. हे वेल्स देशातलं एक छोट शहर आहे. या शहरात मी कशासाठी आलोय असं विचारताय का? इथून एक रिवायवल आली होती जी जग बदलणारी मोठी रिवायवल होती. 1904 या वर्षी या ठिकाणाहून ती घडली. म्हणूनच मी इथे येऊन या ठिकाणाहून तुमच्याशी बोलतो आहे. इथे बघा, हा चर्च आहे. हा एक मेथोडिस्ट चर्च आहे. मोरिया चर्च असं याला म्हणतात. ही एक मेथोडिस्ट चर्च आहे. ही बांधली जाऊन सुमारे 125 वर्षांपेक्षा जास्त झाली आहे. इतकी जुनी ही चर्च आहे. त्या काळात या शहरात इव्हान रॉबर्ट्स नावाचा एक तरुण होता. तो एक गरीब कुटुंबातील तरुण होता. देवाने त्याच्या मार्फत एक महान रिवायवल घडवून आणली. ती ऐतिहासिक घटना घडलेले ठिकाण हेच आहे. या ठिकाणी ही चर्च आहे. या ठिकाणी एक लहान शाळेची खोली आहे. इथेच इव्हान रॉबर्ट्स लहानपणी शिकत होता. त्याच्या वडिलांनी कोळशाच्या खाणीत काम करत असताना एक अपघात झाला आणि ते आजारी पडून घरातच राहिले. काही महिन्यांसाठी त्यांचे अंथरुणावर पडून राहणे झाल्यामुळे त्यांच्या ऐवजी शाळेत शिकत असलेला इव्हानने आपले शिक्षण थांबवले आणि लहान वयातच तो कोळशाच्या खाणीत कामाला गेला. तेव्हापासूनच तो वाचला गेला आणि बायबल घेऊन कामावर जाण्याची त्याची सवय झाली होती. त्याच्या मनात आपल्या देशाबद्दल एक ओझं आणि दर्शन निर्माण झालं होतं. कधी काळी ख्रिश्चन देश असलेला हा देश आता चर्चमध्ये कोणीच येत नाही. फक्त लहानसा ग्रुप येतो. बहुतांश लोक दारूच्या आणि नशेच्या पदार्थांच्या आहारी गेले आहेत. लोक कर्मणुकीत इतके गुंतले की त्यांनी देवाला विसरले. देशाने परमेश्वरापासून दूर गेल्यामुळे त्याच्या मनात ओझं निर्माण झालं. माझा देश परमेश्वरापासून दूर गेला. सर्वत्र पाप अन्याय वाढले. या देशात पुन्हा जागृती यावी. परमेश्वराने आत्मा पाठवावी. रिवायवल आणावी या ओझ्याने तो प्रार्थना करतो. 11 वर्ष तो दररोज मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत आपल्या देशाच्या आणि आपल्या लोकांच्या परिवर्तनासाठी कळकळीने प्रार्थना करत होता. प्रभूने ती प्रार्थना ऐकली आणि 1904 साली नोव्हेंबरमध्ये या शाळेच्या खोलीत 17 युवक एकत्र येऊन प्रार्थना करत असताना पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. तेथेच आग पेटली आणि रिवायवल सुरुवात झाली. या चर्चमध्ये ही जागृती पसरली आणि जेव्हा इव्हान रॉबर्ट्स इथे प्रवचन करत होते तेव्हा चर्चच्या बाहेर लोक रस्त्यावर उभे होते. ती रिवायवल पसरली. 1904 आणि 5 या 2 वर्षात संपूर्ण देश बदलला. दारूच्या दुकानांना कुलूप लागलं. नृत्यगृह बंद झाली. गुन्हेगारी कमी झाली. पोलिसांना कामच उरलं नाही. न्यायालयात खटलेच राहिले नाहीत. सगळेजण कायद्याचे पालन करणारे, नीट वागणारे लोक झाले. देशच बदलून गेला. ही जागृती सुरू झालेलं हेच आहे. हीच रिवायवल 1906 मध्ये अमेरिकेत आसोस राज्यात मोठ्या रिवायवल झाली. त्याच वर्षी आपल्या ईशान्य भारतातही ही जागृती उदयास आली. इव्हान रॉबर्ट्स यांच्या बहिणीने आणि तिच्या पतीने ही जागृतीची ज्वाला घेऊन भारतात पाऊल ठेवलं. ते कलकत्त्याला आले आणि शिलाँग, ईशान्य राज्यात सेवा केली. तिथे ही रिवायवल घडून आली. अशा प्रकारे जगाच्या इतिहासाला बदल घडवणारी ती रिवायवल ज्या ठिकाणी घडली तोच हा ठिकाण आहे. म्हणूनच मी इथून तुमच्याशी बोलतो.
माझ्या मित्रांनो, आज प्रभू तुम्हाला कोणते वचन सांगत आहे? एक इतिहास अध्याय 39 वचन 12. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहे. लोकांना थोर करणे व सर्वांना सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. एका भक्ताने देवाकडे पाहून सांगितले, कोणालाही उंचावणे, सामर्थ्य देणे फक्त तुझ्यामुळे शक्य आहे. तुम्ही शिक्षणात मागे असाल, गरीब कुटुंबातून असाल किंवा इतर लोक तुम्हाला मूर्ख म्हणत असतील, तुम्हाला उंचावणे, मोठे करणे परमेश्वरालाच शक्य आहे. कोणालाही उंचावण्यासाठी आणि सामर्थ्य देण्यासाठी इवान रॉबर्ट्स गरीब तरुण होता. साध्या कुटुंबातून आलेला तो तरुण कोळसा खाणीत काम करायचा. त्या तरुणाला परमेश्वराने सामर्थ्य दिले, उंचावले आणि 1951 मध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची समाधी या चर्चच्या मागेच आहे. पण आजही संपूर्ण जग त्याच्याबद्दल बोलते, कारण परमेश्वराने त्याला मोठे केले. म्हणूनच या सामान्य गरीब कुटुंबातील तरुणाला घेऊन परमेश्वराने त्याचा उपयोग एक देश आशीर्वादित करण्यासाठी केला आणि आजपर्यंत लोक त्याच्याबद्दल बोलतात. तो तुमच्याही आयुष्यात करू शकतो, तुम्हाला सामर्थ्य देतो, तुमचा उपयोग करतो आणि तुमच्याद्वारे परमेश्वर मोठा सामाजिक बदल घडवू शकतो. तुम्ही ज्या गावात राहता, ज्या ठिकाणी शिकता, काम, सेवा किंवा व्यवसाय करता, त्या प्रत्येक ठिकाणी देव तुमच्या मार्फत मोठे कार्य करू शकतो. तो तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी आणि उंचावण्यासाठी तयार आहे. तुमचे जीवन त्याच्या हातात सोपवा, तो तुमच्या मार्फत मोठे कार्य करेल. विश्वास ठेवा, मला ही प्रभू सामर्थ्य देऊन वापरेल आणि महान कार्य करेल. विश्वास ठेवा. आज तुम्ही एक चिन्ह पाहाल. तुमच्या हृदयावर हात ठेवून प्रार्थना करा, प्रभू मला ही सामर्थ्य दे, मला वापर आणि माझ्या मार्फत चांगली कार्य घडव. हे तुझ्यामुळेच शक्य आहे. मी यावर विश्वास ठेवतो, येशूच्या नावाने. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.